हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंता नाही जाना, जगी विरक्त तोची जाना. इह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याची मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आद्यत्रय जननी देवाची. अखिल मानव जातीच्या कृतार्थ करण्याकरता समर्थ असलेले आत्मज्ञान निष्कलंक मूर्ती चिदरत्नामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपणा काका, श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई. जगतामध्ये अवतीर्ण होत असताना जगत कार्याकरता, जगत उद्धाराकरता यांचा अवतार आहे. संत ज्यावेळेस आपल्या या जगतामध्ये अवतीर्ण होत असतात, त्यांचा एक उद्देश असतो. एक म्हणजे स्वपरमात्मा प्राप्त करून जगताला दाखवणे आणि त्या आनंदामध्ये विराजमान होणे, आणि अज्ञ जीवांना सज्ञानी लावून त्यांना परमार्थाची वाटचाल करण्याकरता मार्गक्रमण करणे. सर्व संत मंडळी येत असताना आपल्याला हिताचा उपदेश करीत असतात. कारण आपलं हित कशामध्ये आहे हे फक्त संतांनाच माहिती आहे. आपल्या आईवडिलांनासुद्धा ते हित माहीतच असेल यात शंकाच आहे महाराज. कारण सांगितलेलं आहे, हित नाही ठावे जननी जनका. आपल्या आईवडिलांनासुद्धा हित कशामध्ये आहे हे कळत नाही. ते कळतं फक्त संतांनाच. म्हणून तेवढ्याकरता संत महात्म्य जगतामध्ये अवतीर्ण होत असतात आणि अवतार घेऊन आपल्याला मौलाची अशा प्रकारची आत्मउद्धाराची शिकवण ते देत असतात. लाईव्ह आपण जे काही आता प्रवचन करतोय याचं सगळ्यांना ज्ञातच आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या महामारीमुळे आपल्या या जगतावरती पूर्णतः संकट आलेलं आहे, त्या कारणास्तव एकतरी असं वाटतं का कोरोना आल्यामुळे कुठंतरी परमार्थ, काही जे कलंकित करणारे माणसं असतील त्यांनासुद्धा समजलं असेल का परमार्थ बंद राहत नाहीत महाराज. सुंदर अशा प्रकारची शिकवण जरी कोरोना असेल तर कोरोनाने दिलेली आहे. लाईव्ह या स्वरूपानं का होईना, पण परमार्थ अव्याहत अशा प्रकारचा अखंड स्वरूपाने चालूच आहे. त्या योगाने, त्या अनुषंगाने महामारीमुळे संसर्ग होऊ नये एवढ्याकरता कार्यक्रम लोकसंग्रहाचे जरी बंद असलेत तरीसुद्धा आपले लाईव्ह या स्वरूपाने आपण कार्यक्रम करतोच आहे. तशाच प्रकारचं प्रत्येक महाराज मंडळी, सुज्ञ महाराज मंडळी यामध्ये आपापल्या स्वरूपाने महाराज मंडळींचं नियोजन आयोजन करून हा परमार्थ अव्याहत चालू अखंड स्वरूपाने चालू ठेवता येतं. त्यापैकीच श्री हरिभक्तपरायण परम आदरणीय शिवदासजी महाराज असतील, त्यांचे सहकारी अमोल महाराज जामनेरकर असतील, यांनी सुंदर अशा स्वरूपाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. फेसबुक पेजला तुम्ही आम्ही खिळीमिळी या पेजला त्यांनी सुंदर अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. खरं तर पाहायला गेलं तर या पेजचं नाव पाहिल्यानंतरच कळतं तुम्ही आम्ही खिळीमिळी. खऱ्या अर्थानं महाराज जे आपल्याला या अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता हजारो वर्ष लागून जातील. तुम्ही आम्ही खिळीमिळी म्हटल्यानंतर ही अवस्था संतांच्या मुखानेच शोभते, त्यामध्ये ती अवस्था असली पाहिजे. तुम्ही आम्ही खिळीमिळी म्हटल्यानंतर एवढं सुंदर अशा प्रकारचं जे पेजचं नाव दिलेलं आहे खूपच स्तुती करण्यायोग्य अशा प्रकारचं आहे.
कारण तुम्ही आम्ही खिळीमिळी म्हटल्यानंतर महाराज कुठल्या प्रकारचं जनसंपर्कामध्ये कुठल्या प्रकारचं कोणाबद्दलच्या द्वेष भावना ह्या सगळ्या गोष्टींना तडा जातो. कारण तडा गेल्यानंतरच आपण ज्यावेळेस निर्विकल्प अशा प्रकारचं होतो त्यावेळेस ती अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर परमोच्च अवस्था प्राप्त झाल्यावरती आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो का जगतामध्ये कोणीच अशा प्रकारचा द्वेष आमच्याबद्दलचा नाही. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुम्ही आम्ही खिळीमिळी अशा स्वरूपाची अवस्था प्राप्त होत असते. त्या अवस्थेला जाऊ का ना जाऊ, पण संत स्वरूपाने संतांच्या या वाङ्मयानुसार संतांच्या प्रमाणानुसार सुंदर अशा प्रकारचं पेज आणि सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. त्या उपक्रमावरती आज मी अशा प्रकारचं माझ्या वाट्याला आलेलं हे एक निरूपण आहे. त्या निरूपणाकरता आपण एक श्री संत आदिशक्ती मुक्ताई संस्थान मेहुण तापित्री या संस्थानावर असताना किंवा या संस्थांवरती अव्याहत आता अशा प्रकारचा आहे, त्यामुळे संतांचाच अनुमोदित अशा प्रकारचा अभंग असावा एवढ्याकरता निरूपणाकरता म्हणजेच आपल्या सेवेकरता घेतलेला जो काही अभंग म्हणून दाखवलेला आहे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांचा आहे. श्री संत मुक्ताबाई म्हटल्यानंतर मुक्ता ती निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. मुक्ताही करण्याकरता स्वरूपानं आपल्याला त्या मुक्त स्वरूपाला प्राप्त व्हावं लागतं. तर आणि तर मुक्ताई करणार, नाहीतर मुक्ताई करणारा फार कठीण अशा प्रकारचं आहे महाराज. कारण मुक्ताई ही चौथी अशा प्रकारची मूळ माया आहे, परामाया आहे. ज्या परामायेचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते या सर्वमिदं जगत प्रसूयते. जगत जिच्यापासून प्रसवलेलं आहे, जगत जिच्यापासून अशा प्रकारचं प्रसवलेलं आहे तिला परामाया अशा प्रकारचं म्हटलं जातं. आपण प्रमाणाद्वारे सुद्धा म्हणतोच आहे का आद्यत्रय जननी देवाची, 3 देवांची आहे. त्यामध्ये संगती लावत असताना नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आणि चांगदेव महाराज अशा लावतात. पण तसं पाहायला गेलं तर श्री संत आदिशक्ती मुक्ताई हे जगाचंच अधिष्ठान आहे, परब्रह्मस्वरूपच आहेत. चिदत्व ज्याला म्हणतो आपण ते चिदरत्न कलिका, चिदरत्न कलिका ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे परब्रह्मच आहे. जसं उदाहरण दिलेलं आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे सत चिद आनंद, 3 स्वरूपानं 3 शब्द निर्माण होतात. पण 3 स्वरूपानं पाहायला जर गेलं तर 3 स्वरूपानं 3 वेगवेगळ्या अर्थाचे जर होत असले तरीसुद्धा एकच शब्द तयार होतो पुढे सच्चिदानंद. सतही तेच आहे, चिदही तेच आहे. सतही ब्रह्मच आहे, चिदही ब्रह्मच आहे, आनंद स्वरूपही ब्रह्मच आहे. 3 गोष्टी मिळून जर ब्रह्मच एक तयार होत असेल तर त्याला उदाहरणसुद्धा अशा प्रकारचं दिलेलं आहे. एक उदाहरण अशा प्रकारचं आहे लोहित उष्ण प्रकाशात्मकं दीपः. लोहित उष्ण दीपाचं स्वरूप घेतलेलं आहे, अग्नीचं स्वरूप घेतलेलं आहे. अग्नी हा दिसायला लाल स्वरूपाचा आहे, त्याचा रंग लाल आहे. बरं, त्याला स्पर्श केल्यानंतर दाहकता लागते आपल्याला, उष्णता म्हणजे हात स्पर्श करता बरोबर आपल्याला त्याचा चटका वगैरे लागतो, उष्णता जाणवते. म्हणजेच उष्णतासुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि तो प्रज्वलित केला असता, तो प्रज्वलित ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याच्यापासून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश, ती उष्णता आणि त्याचा रंग जो आहे तो लाल. मग अशा प्रकारचा आपल्याला म्हणता येत नाही का लाल रंगाचा जो अग्नी आहे तो वेगळा आहे, उष्ण प्रकारचा जो रंग आहे तो वेगळा आहे. नाही, रंग, उष्णता आणि प्रकाश 3 शब्द निर्माण होतात, पण 3 स्वरूपाने वेगवेगळा अग्नी नाही आहे, अग्नी तो एकच आहे. तशा प्रकारचा शब्द जरी 3 निर्माण होत असले, सत चिद आनंद, तरीसुद्धा ते एक स्वरूपानेच एक परब्रह्म स्वरूप आहे. तसंच श्री संत आदिशक्ती मुक्ताईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर चिदरत्न कलिका म्हणून अशा प्रकारचं त्यांना संबोधल्या जातं, मूळ माया म्हणून त्यांना संबोधल्या जातं. म्हणून श्री संत आदिशक्ती मुक्ताईसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहेत. अशा ब्रह्मस्वरूप असलेल्या परमाया त्यांना बोलण्याची संधी, मला असं वाटतं थोडंफार एक महाराजांचं ऐकलेलं आहे, विद्वान व्यक्ती आहे, त्यांनी सांगितलं होतं का मुक्ताबाईंना निवृत्तीनाथ महाराजांनी जरा हटकूनच सांगितलेलं होतं का मुक्ता तेवढं तू बोलू नको. अनेक अशा प्रकारचे प्रसंग यांच्यावरती आलेले आहेत. सुंदर अशा प्रकारचे प्रसंग पाहायला मिळतात महाराज आपल्याला, का ज्यांच्या त्या प्रसंगानुसार त्यांच्या संतांकडनं चमत्कार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती प्रसंग आले नसते तर अशा प्रकारचे संतांचं महात्म्य, महिमा आपल्याला कळाला नसता. तसे प्रसंग असावेत.
ते प्रसंग त्यांच्यावरती आल्यानंतर आपल्याला कळालं का ते कुठल्या स्वरूपाने उपदेश करतात, कुठल्या स्वरूपाने आपल्याला ते करून दाखवितात. या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केल्यानंतर कळतं आम्हाला संत स्वरूपाला जे प्राप्त असलेले आहेत, श्री निवृत्तीनाथ महाराज असोत, श्री ज्ञानोबाराय असोत, श्री सोपान काका असोत, मुक्ताबाई असोत, सगळ्यांनी कशा स्वरूपाचा उपदेश केला. पण मुक्ताबाई फारसं बोललेले नाही आहेत. मुक्ताईचं जे स्वरूप आहे हे फारसं बोललेलं नाही आहेत, थोडक्या कुठं बोललेले आहेत. तर एक पाहायला भेटतं, विनोदानं असं म्हणावं असं वाटतं का ज्यावेळेस शुद्धीपत्र आणण्याकरता ज्यावेळेस हे चौघं भावंड गेले होते त्यावेळेस ब्राह्मणाने त्यांची छळ काढली. तत्कालीन असलेले जे कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी सरळ त्यांची टिंगटवाडी अशा प्रकारचं केलं गेलं. का रे काय नाव तुझं? त्यावेळेस बोलल्या गेलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात या देहाला निवृत्ती अशा प्रकारचं म्हणतात. अरे निवृत्ती नाव, आणि निवृत्ती नाव असताना सुद्धा तू वृत्तीवरती येऊन असं कशाला तुम्हाला हे असं पाहिजे? तुझं रे कार्ट्या तुझं नाव काय? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं माझं या देहाला ज्ञानेश्वर अशा प्रकारचं म्हणतात. ज्ञानाचा ईश्वर ज्ञानस्वरूपाने प्राप्त झालेला आहे आणि एवढीसुद्धा अक्कल नाही, एवढीसुद्धा बुद्धी नाही, अशा प्रकारचं वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना बोलल्या गेलं. पण ज्यावेळेस नंबर हा श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईचा येतो त्यावेळेस मुक्ताबाईला विचारलं गेलं का गं कार्टे तुझं नाव काय? त्यावेळेस मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताईचा हात धरला होता. म्हणतात मुक्ता तेवढी तू बोलू नको, कारण तू सगळ्यांना सरळच भाषेमध्ये आणि सरळ करणारी आहे. कारण श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई म्हटल्यानंतर सरळ सोप्या भाषेमध्ये महाराज ते समजवण्याच्या फंदात पडल्याच नाहीत. मुक्ताबाईंनी ज्यांचं जिथं चुकलं असेल तिथं सरळ स्वरूपाने त्यांना उपदेश केलेला आहे. सरळ स्वरूपाने ते मग कोणी असोत, कुठलीही संत असोत. मुक्ताबाई बोलल्यानंतर कोमल भाषेमध्ये संतांची थोडीफार भाषा कमीच आहे. ज्ञानोबाराय हात जोडत असतील, तुकोबाराय हात जोडत असतील, अधिकरून सर्व संत मंडळी सामान्यांना समजवण्याकरता हात जोडून परमार्थ करण्याकरता शिकवत असतील. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई तसं नाही. मुक्ताबाईंनी पहिल्यांदा शिक्षकाची भूमिका घेतली आहे. शिक्षकाची भूमिका घेऊन त्यांनी शिकवलेलं आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. म्हणून श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई आपण ज्या आईसाहेब म्हणून संबोधतो, ह्या आईसाहेब नंतर आहेत सुरुवातीला त्या म्हणजे शिक्षक आहेत. कारण प्रसंग तशा स्वरूपाचा पाहायला मिळतो आपल्याला. आदिशक्ती मुक्ताबाई कुठं कमी बोललेले आहेत, पण ज्याही वेळेस बोललेल्या त्यावेळेस त्यांनी उपदेशकाचीच भूमिका घेतलेली आहे. जो अभंग आपण म्हणून दाखवलेला आहे, संत तोची जाणा जगी दया क्षमाजाची अंगी, या अभंगाला अनुसरून जरी आईसाहेब बोललेले आहेत तरी तो उपदेशच आहे. उपदेश आहे. प्रसंग पाहायला मिळतो. उपदेश का करावा लागला आईसाहेबांना? का आईसाहेब बोलल्यात? का ज्ञानोबाराय का अशा प्रकारचे एवढ्या जे शब्द त्या ताटीच्या अभंगात वापरलेले त्या कक्षेमध्ये बसणारे ज्ञानोबाराय होतेत का? अनेक अशा प्रकारच्या शंका आहेत. मग मुक्ताबाई का बोलल्यात? मुक्ताबाईंनी उपदेश का केला? आणि केला तर केला. उपदेशक म्हणून मुक्ताबाई आहेत आणि उपदेश म्हणून ज्ञानोबाराय आहेत. ही संगती लावायची झाली तर हे कुठंतरी आम्हाला कमतरतेला वाटतं. का ज्ञानोबाराय मोठे आहेत, ज्ञानाचा ईश्वर आहे, त्यांच्या बाबतीत बोलल्या जातं का महाराज ते जन्मले तर सांगितलं जातं की महाराज ते ज्ञान घेऊन ज्ञानस्वरूपानेच ते जन्माला आलेत. ज्ञानस्वरूपानेच त्यांनी अवतार कार्य केलेलं आहे. उपजताची ज्ञानी असं नाही, म्हणा ज्ञानी उपजता असा अन्वय लावावा लागतो. मग ज्ञानोबाराय जर अशा प्रकारचे आहेत तर मुक्ताबाईंना त्यांना उपदेश करण्याची गरज काय पडली? कुठल्या प्रकारचे असं काय घडलं आहे का मुक्ताबाईंना त्यांना उपदेश करावा लागला? आणि जर पाहायला गेलं तर व्यावहारिकदृष्ट्या मुक्ताबाई ह्या लहान आहेत आणि ज्ञानोबाराय मोठे आहेत. मग मोठ्यांनी लहान्याला जर दोन हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याला उपदेश अशा प्रकारचं म्हणा, आणि लहान्याने जर मोठ्याला दोन हिताच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्याला उपदेश नाही, त्याला विनंती अशा प्रकारचं म्हटलं जातं. मग इथं मुक्ताबाई लहान आहेत आणि ज्ञानोबाराय मोठे आहेत तरीसुद्धा आपण उपदेशच म्हणतो का? त्याचं कारण आहे महाराज. कारण ह्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा आपण ज्यावेळेस पहिलं उदाहरण पाहिलं का 3 स्वरूपाने जरी हे भिन्न भिन्न स्वरूपाने दिसत असले तरीसुद्धा हे एकच परब्रह्माचे रूप आहेत. जगी ब्रह्म जैसे प्रगटले महाराज ते ब्रह्मस्वरूपानेच आहेत. 4 भावंड दिसत आहेत आपल्याला, पण 4ही स्वरूपांचं एकच आहे परब्रह्मस्वरूप. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा, मूळमाया मुक्ताबाई.
तरी सांगितलेलं भरपूर ठिकाणी अशाच प्रकारचं आहे महाराज. कारण चौघांचं राहणं मात्र एकच स्वरूपाने. मग एकच स्वरूपाने असल्यानंतर मुक्ताही ब्रह्म आणि ज्ञानोबाराईसुद्धा ब्रह्म, मुक्ताबाई ब्रह्म आणि ज्ञानोबाराईसुद्धा ब्रह्म, आणि ब्रह्माने केलेला उपदेश हा उपदेश कसं काय असू शकतो, किंवा त्यात लहान मोठ्याची परिसीमा कुठं असते. आणि परमार्थामध्ये वयाला फारशी अशा प्रकारची किंमत नाही आहे महाराज, ज्ञानाला किंमत आहे. मग परमार्थामध्ये जर वयाला किंमत आहे, मग ज्ञानोबारायांना तरीही शंका प्रश्न उरतोच का जरी ज्ञानोबाराय जरी ते ब्रह्मस्वरूपाने जर तुम्ही एक दाखवत असाल तरीसुद्धा ज्ञानोबाराय असल्या कुठल्या कक्षेमध्ये बसतायत का ज्या कक्षेमध्ये ज्ञानोबारायांना मुक्ताबाईंनी उपदेश करावा, असंही म्हणता येत नाही. कारण उपदेशकाची भूमिका जरी आईसाहेब घेत असल्या तरी उपदेश मात्र निमित्त मात्राने ज्ञानोबारायांना. जसं परमात्म्याने गीता सांगितली, श्रीमद भगवद्गीता सांगितली आहे अर्जुनाला, पण निमित्त मात्र सगळं आपल्याला ते अशा प्रकारचं संबोधलं गेलं आहे. तर ते निमित्त मात्र असतात त्यांच्यापुढे. कारण नाथ महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, करुणी बाळलीला केली जगी ख्याती मिरविली, बाळलीला केली जगी ख्याती मिरविली, चांगायाची हरली ममता. त्यांनी केलेली बाळलीला आहे एक लीला. कारण कधी कधी अशा स्वरूपाच्या लीला कराव्या लागतात. मुक्ताबाई बोलतच नव्हत्यात म्हणून मुक्ताबाईच्या मुखातनं सुद्धा कुठंतरी अलौकिक अशा प्रकारचे रत्न बाहेर पडण्याकरता ज्ञानोबारायांना करावी लागली. ती एक लीला आहे, लीला मानावी लागेल. कारण विद्वानांचं एक उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं होतं, एक तानसेन आहेत, तानसेन नावाचे खूप सुप्रसिद्ध अशा प्रकारचे गायक होतेत का ज्यांनी गायन सुरुवात करण्याकरता अगदी मंत्रमुग्ध अशा प्रकारचं श्रोत्यांना करत होते. सुंदर अशा प्रकारचं त्यांचं गायन होतं. ज्या बादशाच्या पदरी ते राहत होते त्या बादशाने एक दिवस त्यांना सांगितलं का महाराज, तुम्ही एवढं सुंदर अप्रतिम अशा प्रकारचं गायन करता, तर मला तरी असं वाटतं का तुमच्यापेक्षा जगतामध्ये कोणीतरी गायक नसावा, आता सध्या तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठं गायक नसावा. त्यावेळेस तानसेन महाराज बोलायला लागलेत, आता हुजूर जे काही असेल ते म्हणजे तुम्ही मला म्हणताय, कारण तुम्ही माझं गायन ऐकलेलं आहे म्हणून तुम्ही मला म्हणताय, त्याच्या पलीकडे तुम्ही माझ्यापेक्षा मोठं गायन ऐकलेलं नाही आहे म्हणून तुम्ही मला मोठं म्हणताय. पण असं नाही, मला शिकवणारे माझे गुरु खूप मोठे आहेत. त्यावेळेस बादशाह म्हणायला लागले, मला तरी असं वाटत नाही का तुमचे गुरु मोठे असतील. गायन म्हटल्यानंतर श्री संत तुम्ही मोठेच आहात, तानसेनच मोठे आहेत. त्यांनी सांगितलं नाही, तसं नसतं. अहो माझे गुरु ते गुरु आहेत, गुरूंचं ज्ञान ते ज्ञान आहे, मी मोठा नाही, माझे गुरु मोठे आहेत. त्यांनी सांगितलं, काय तुमच्या गायनामध्ये फरक काय असला, काय फरक आहे तुमच्या गायनामध्ये. त्यांनी सांगितलं, आमच्यामधला फरक अशा प्रकारचा आहे, तुम्हाला राग येईल म्हणलेत बादशाह, पण सांगतो, मी गायन करत असताना इथल्या बादशाला खुश करण्याकरता म्हणजे पेन्शन करता गातोय, आणि माझे गुरु जे गायन करतायत हे अखिलकोट ब्रह्मांड नायकांना खुश करण्याकरता गायन करतायत. आमच्या गायनातला फरक एवढाच आहे, मी गातोय ते माझ्या पोटाकरता, मी गातोय ते इथल्या बादशाला खुश करण्याकरता, आणि माझे गुरु गात आहेत ते अखिलकोट ब्रह्मांड नायकाला खुश करण्याकरता, त्या देवाला खुश करण्याकरता. म्हणून ते मोठे, गुरु ते गुरु आणि मी चेला तो चेला, शिष्य तो शिष्य आहे. त्यांनी सांगितलं, मला तरी असं वाटत नाही, पण तुम्ही म्हणताय तर मी मानायला तयार आहे का ते तुमचे गुरु मोठे असले पाहिजे. पण मला तरी असं वाटतं एकदा त्यांचं गायन ऐकावं. लगेच तानसेन बोलायला लागलेत, महाराज ते कोणाकरता गात नाहीत, ते अजिबात कोणाकरता गात नाहीत, ते फक्त त्यांच्यासमोर देव एक उद्देश आहे, आणि त्यांचं साध्य समोर असताना ते कोणाला अशा प्रकारचं मोठं मानत नाहीत, आणि ते कोणाकरताही गात नाहीत. त्यांनी सांगितलं, नाही मला त्यांचं गायन ऐकलंच पाहिजे, काहीही करत नसेल तुम्ही, पण मला त्यांचं गायन ऐकावं. त्यावेळेस तानसेन महाराजांना जशा प्रकारचं सांगितलं गेलं, तानसेन महाराजांना वाटलं आता कसं काय करायचं, म्हणून नामी कल्पना काढली. त्यांनी सांगितलं, बादशाह तुम्हाला जर माझ्या गुरूंचं गायन ऐकायचं असेल तर तुम्हाला बादशाह म्हणून तिथे येता येणार नाही, तर तुम्हाला माझा शिष्य म्हणून यावं लागेल. ते म्हणले, काही का होईना मी भिकारी व्हायला तयार आहे, पण त्यांचं मला गायन ऐकायचं आहे. म्हणलं काही हरकत नाही, चला. तानसेनांची वरकटी वगैरे ते घेऊन ते सोबत निघाले, काही तर गुरुचं गायन ऐकायचं होतं. गुरूंच्या पर्णकुटीजवळ गेलेत. गुरूंच्या जवळ गेल्यानंतर ज्यावेळेस बोलायला लागलेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज कोणीतरी माझा शिष्य बाहेर बसलेला आहे, ते आत येणार नाहीत, पण मला थोडंफार असं वाटतं का तुमच्या मुखातनं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे, म्हणून तेवढ्याकरता मी इथं आलो आहे.
तानसेनांनी ज्यावेळेस गुरुजींना असं म्हटलं त्यावेळेस गुरुजींनी सरळ सांगितलं का नाही, तानसेना सकाळी देवाची सेवा करून झाली, त्याच्यामुळे आता गाण्याची काहीच इच्छा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला शिकवण्यासारखं आता काही एक शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे आता तुलाही शिकवण्याकरता आणि तुझ्या पुढे गाण्याचं अशी काही इच्छा राहिलेली नाही. पण त्यावेळेस ज्यावेळेस बोलल्या गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं का महाराज तुम्ही काही नाही तर मग असं काहीतरी थोडंफार मी गायन करू इच्छितो तुमच्यासमोर. त्यावेळेस त्यांनी गायन करायला सुरुवात केली. तर तानसेन महाराज गाता गाता थोडं अपसुरात गायले आणि अपसुरात गायन सुरू केलं. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं, अरे तानसेना तसं नसतं, तसं नसतं, आणि मी इकडे तुला सांगतो कसा आहे तो राग. आणि पूर्णतः राग गाऊन दाखवला. आणि राग गाऊन दाखवल्यानंतर त्यांना कळालं का महाराज सुंदर अशा प्रकारचं त्यांनी तो राग गायन करून दाखवला. बादशाचं इकडे काम झालं. सांगायचं एवढंच होतं का कुठंतरी महाराज बादशाला जर गायन ऐकायचं असेल गुरुजींचं तर चुकून तानसेनांना अपसुरात गावं लागलं. तशा प्रकारचं मुक्ताईच्या मुखातनं जर जगताला उपदेश करायचा असेल तर ज्ञानोबांनी तशा प्रकारची ताटी लावून घेतलेली आहे. पण ताटी लावण्याचं कारण जे सांगितलं जातं का कुठंतरी ज्ञानोबराय भिक्षाटनाकरता निघाले होते आणि भिक्षाटनाकरता निघाल्यानंतर त्यांनी भिक्षाटन करत असताना कुणीतरी एक व्यक्ती समोर आली आणि समोर आल्यानंतर त्यांच्या मुलीचा काही विवाह अशा प्रकारचा करण्याकरता ते निघाले होते. आणि ज्ञानोबरायांचं मुखकमल पाहिलं. मुखकमल पाहिल्यानंतर त्यांना चीड आली आणि त्यांनी क्रोध व्यक्त केला का महाराज या कार्ट्याचं तोंड पाहिल्यामुळे आज मला अपशकुन झाला म्हणून मी सचेले स्नान करतोय वगैरे वगैरे जो काही प्रसंग सांगितला जात असेल ते इंद्रायणी तीरावरती गेलेत आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सचेले स्नान वगैरे केलं आणि ज्ञानोबरायांना राग आला. ही गोष्ट एवढी सांगितल्या जरी जाते तरी ज्ञानोबरायांनी ती केलेली एक लीला असेल, ज्ञानोबरायांनी केलेली एक लीलाच मानावी लागेल. ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करून घेण्याकरता अशा प्रकारची ताटी लावलेली आहे. ती ताटी उघडण्याकरता श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई ह्या तिथं जात आहेत आणि ते ताटीचं दार उघडत असताना त्यांनी जी काही उपदेश जी काही भाषा बोललेली आहे, जे काही वाङ्मय आहे ते वाङ्मय बोलत असताना 11 ताटीचे रत्न अशा प्रकारचे तयार झालेत. सांगावंसं वाटतं का महाराज जे 11 अभंग आहेत ना ते 11 अभंग जर खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाने जर आपण वाचन केलेत तर खऱ्या अर्थानं करता आपली परिस्थिती काय आहे, आपली अवस्था परमार्थाची कुठल्या ठिकाणावरती आहे हे दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही. ती फक्त ताटीचे अभंग 11 एकदा मनापासून वाचा. सुंदर अशा प्रकारचे ताटीचे अभंग आहेत. त्यामध्ये योगी पावनं मना याच्यापासून तर सुरुवात केलेली आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला इथपर्यंत. सांगावंसं वाटतं का चौथा जरी आपला अभंग असला तरी सुरुवातीपासून जे घेतलेलं आहे 11ही अभंगाचं जसं हरिपाठ घेत असताना आपण म्हणतोय का हरिमुखी म्हणा द्रुपद घेतो तशा प्रकारचं श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंचे जे ताटीचे अभंग आहे त्या ताटीच्या अभंगामध्ये द्रुपद म्हणून पहिल्या अभंगाचं शेवटचं चरण विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे वापरलं जातं. जगताचं 11ही अभंगाचं अधिष्ठान जे आहे ती असल्यामुळे तिथं ते प्रमाण वापरलं जातं. परत आदिशक्ती मुक्ताईंनी जो उपदेश केलेला आहे चौथ्या अभंगामध्ये संत तोची जानाजी, उपदेश करीत असताना काही विशेषणं आईसाहेबांना प्राप्त झालीत. तसं नामदेव महाराजांना उपदेश केला त्यावेळेस त्यांना भक्तीची ज्ञानपीठिका अशा प्रकारची भूमिका प्राप्त झाली, त्यांना विशेषण नाव प्राप्त झालं. चांगदेव महाराजांना उपदेश केला त्यावेळेस योगाची विश्राम भूमिका म्हणून त्यांना संबोधल्या गेलं. विसोबा खेचरांना त्यांनी ज्यावेळेस उपदेश केला त्यावेळेस कर्मक्षेत्रीची क्रांतिकारिका म्हणून त्यांना विशेषण प्राप्त झालं. तशाच प्रकारचं निवृत्तीनाथ महाराजांना ज्यावेळेस उपदेश झाला त्यावेळेस कारण त्यांचा एकच प्रसंग अशा प्रकारे समाधी काळातला त्यावेळेस मुक्ताबाईंना ज्यावेळेस पृच्छा केली का गमन कोणे दिवशी आरंभिले त्यावेळेस मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं दादा तुमचा प्रश्न चुकला आहे, कारण तुम्ही अशा प्रकारचं विचारताय वृत्तीवरती येऊन तुम्ही निवृत्त आहात आणि निवृत्त होऊन अशा प्रकारचे प्रश्न विचारणं म्हणून आम्ही केव्हा आलो स्वरूप सोडून, केव्हा आम्ही स्वरूप सोडून आलो का तुम्ही आम्हाला जाण्याचा प्रश्न करत आहे. म्हणून तेवढ्याकरता त्यांना एक उपदेशच लागतो म्हणून त्यांना एक विशेषण प्राप्त झालं उन्मनीची संतुलन राखणारे अशा प्रकारचं त्यांना एक विशेषण प्राप्त झालं. तशाच प्रकारचं ज्ञानोबारायांना ज्यावेळेस उपदेश झाला त्यावेळेस ज्ञान सक्रिय करित्री
म्हणून त्यांना एक विशेषण प्राप्त झालं. अनेक अशा प्रकारचे विशेषण आईसाहेबांना प्राप्त झालेत. उपदेशकाची भूमिका आईसाहेबांनी घेतलेली आहे. उपदेश करत आहेत जगताला. उपदेश अशा प्रकारचा आहे. उपदेश करीत असताना कोणालाही हा उपदेश करता येत नाही. उपदेशाला अधिकारी असावा लागतो. विद्वान लोकांच्या मुखातलं ऐकलेलं होतं. उपदेश करत असताना मुख्यतः काही गोष्टी त्यांच्या अंगी असाव्या लागतात. एक म्हणजे तो ज्या संबंधानं उपदेश करतोय त्या संबंधानं, त्या ज्ञानाच्या ठिकाणी तो पारदर्शी असावा. उपदेश करीत असताना ज्या संबंधानं तो बोलतोय त्या संबंधानं तो स्वतः करणारा पाहिजे. उपदेश ज्या संबंधानं केला जातो त्या संबंधानं तो स्वार्थरहित पाहिजे. उपदेश ज्या संबंधानं केला जातो त्या संबंधानं तो दंभाचरणी नसावा. आणि उपदेश जो केला जातो त्या संबंधाने उपदेश झाल्यानंतर त्या गोष्टीचा परिणामसुद्धा चांगला असायला पाहिजे. ह्या गोष्टी उपदेशकाच्या ठिकाणी असायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो पारदर्शी असावा. तो पारदर्शी असावा. ज्ञानात संपन्नाने त्या गोष्टींनुसार तो पारदर्शी असावा. दुसरी गोष्ट तो स्वतः करणारा पाहिजे. चला आळंदीला जाऊ, नाथ महाराजांनी म्हटलंय, चला आळंदीला जाऊ. तुम्ही आळंदीला जा अशा प्रकारचं नाही म्हटलंय. चला म्हणजे मी सुद्धा स्वरूपाने तुमच्या सोबत आहे. मी सोबत आहे. सोबत असून आपण सोबत आळंदीला जाऊ. म्हणजे स्वतः करतात नंतर शिकवतात म्हणतायत ना. त्यांच्या सहज बोलण्यातून सुद्धा हित होतं. सहज बोलणं हित उपदेश करूनही सायाचं शिकवते. पण करूनही सायाचं शिकविते. आधी करतायत नंतर शिकवतात. म्हणून ते उपदेशक अशा प्रकारचे ठरत आहेत. स्वतः करणार आहेत. ज्ञानोबाराय स्वतः वारी करीत होते. सोपाना काका आधी करून सर्व संत मंडळी स्वतः करतच होते. तशी सायस त्यांनी अंगी सोसले आणि सोसल्यानंतर ते नंतर परत जगताला शिकवण देत आहेत. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. स्वतः करतायत नंतर शिकवतायत म्हणून त्यांना उपदेशक अशा प्रकारचे म्हणतायत. स्वार्थरहित असावं. ज्या संबंधानं उपदेश करतात त्या संबंधानं तो स्वार्थरहित असावा. काही ठिकाणी उपदेशकाच्या काही भूमिका असतात पण पाकिटावरती नजर ठेवूनच असतात. असंही नाही काही सगळेच्या सगळे पाकिटावरती नजर ठेवतात असं मला म्हणायचं नाही. तर काही ठिकाणी असतं असं स्वतःचा मान प्रतिष्ठा एवढ्याकडे त्यांचं लक्ष असतं. आपण कुठल्या अनुषंगाने बोलल्यानंतर समाजाला आपला अशा प्रकारची प्रसिद्धी होईल किंवा कुठल्या अनुषंगाने बोलल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं असं झगमगू म्हणून तेवढ्याकरता काही काही गोष्टी तेवढ्या ध्यानात घेतल्या जातात. म्हणून तिथं तो स्वार्थ आपल्या आड येतो. स्वार्थ आडवेतो कुठंतरी. तो स्वार्थ नसावा. उपदेश करीत असताना स्वार्थरहित माणसाने राहावं. तेव्हा तो उपदेश होत असतो. नाहीतर परिणाम होत नाही. त्या गोष्टीचा परिणाम फार काळ टिकत नाही. म्हणून उपदेशकाच्या ठिकाणी ज्या संबंधानं उपदेश करत असतात त्या संबंधानं तो स्वार्थरहित असला पाहिजे. तो दंभाचरणी नसावा. आताच बोलून गेलो आपण. महाराजांनी सुंदर अशा प्रकारचा उपदेश तो भलत्या हाती जाल्या चित्ती धरावा. आमचे परमादरणीय ज्ञानेश्वर महाराज जडकेकर यांनी सुंदर अशा प्रकारचं प्रमाण सांगितलंय. उपदेश तो भलत्या हाती जाल्या चित्ती धरावा. उपदेश कोणालाही करता येत नाही म्हणून तेवढ्याकरता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगी असायला पाहिजे. तो दंभाचरणी नसावा आपण सांगित होतो. दंभाचरण म्हणजे काय तर स्वतःबद्दलचा आदर निर्माण होईल. स्वतःबद्दल आदर निर्माण होईल अशा अनुषंगाने बोलणं म्हणजे दंभाचरणच आहे. सुंदर अशा प्रकारचं उदाहरण दिलं जातं. ज्यावेळेस अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली होती का माझ्या गांडीवाला जो कोणी खाली ठेव अशा प्रकारचं म्हणून त्याचा चिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती अशी झाली. कर्णाने सर्व भावांना चारी भावंडांना त्यांनी हरवलं होतं. हरवल्यानंतर हताश होऊन खाली मान घालून अशा प्रकारचे युधिष्ठिर बसले होते. अर्जुन महाराज तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारायला सुरुवात केली, दादा असं का हताश झालेत? तुम्हाला कोणी काही बोललं का? सांगा, आताच त्याचा चिरच्छेद करतो, आताच धनुष्यबाण घेतो आणि त्याला मारून टाकतो. अशा प्रकारचे जे अनेक शब्द बोलले गेले. तेवढ्याच युधिष्ठिर दादा बोलायला लागलेत. म्हणले तर अर्जुना बस ठेव खाली तो गांडीव म्हणलेत. बस कर म्हणले, आता ठेव खाली म्हणले. काय नाही मीच हरलोय. अशा प्रकारचं ज्यावेळेस म्हटलं गेलं त्यावेळेस अर्जुनाला त्यांची प्रतिज्ञा आठवली आणि अर्जुन बोलायला लागलेत का महाराज भगवान कृष्णा, अरे बाबा मी प्रतिज्ञा केलेली होती. म्हणले काय प्रतिज्ञा केलेली होती?
म्हटले मला कोणी गांडीव खाली ठेव अशा प्रकारचा जो कोणी म्हणेल त्याचा मी चिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. म्हणले आता दादांनीच मला असं प्रकारचं म्हटल्यानंतर आता काय करायचं. भगवान कृष्णाने सुंदर अशा प्रकारे म्हटले तुला अशा नसत्या उपाध्या आणि नसत्या अशा प्रकारच्या प्रतिज्ञा करण्याला कोणी सांगितलं होतं. म्हणले आता काय करायचं. म्हणले तुम्ही सांगा मार्ग कारण तुम्ही काढा. त्यावेळेस भगवान कृष्णाने त्यांना मार्ग सांगितला का सुज्ञ माणसांना